नमस्कार. आज आपण खांडवाला SRA सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सांताक्रूज वाकोला वॉर्ड 88 मधील कालिना विधानसभा येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये आलो आहे. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस स्वतःचं जे मूळ घर आहे ते बिल्डर मित्तल बिल्डर ह्यांनी स्वतःचं डेव्हलपमेंट मात्र केलं आणि जगदीश सिंग साहेब यांच्या माध्यमातून आज ते अध्यक्ष आहेत या खांडवाला SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेचे. 4 वर्षात त्यांना घर देतो म्हणून सांगितलं. आज किती वर्ष झाली? 13 वर्ष. आज 13 वर्ष झाली. एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा नाही, 10 वेळा नाही, हात जोडले आणि अक्षरशः की आम्हाला आमचं घर द्या. आज ह्यांच्या इकडे जे तुम्ही वडील बघताय, या निशाताई यांचे वडील, त्याचं नाव आहे राजू विदाते. दुर्दैवाने त्यांच्यावर अजून एक संकट कोसळलं, ते म्हणजे कॅन्सर. म्हणजे राहतं घरसुद्धा आज त्यांच्या हातात नाही. त्यात त्यांना कॅन्सर, त्यात ही त्यांची पत्नी, त्यात त्यांनासुद्धा आजार. त्या आज इकडे दुसऱ्या माळ्यावर, त्यांना साधं टॉयलेटलासुद्धा खालच्या माळ्यावर त्यांना जायला होत नाही. अशा ह्याच्यात ही त्यांची जी मुलगी आहे ती दोन्ही भांडी इकडचं तिकडचं जेवण करून ती आज हे एवढं मोठं, त्यांचं 2 मुलं, त्यांचे आई वडील, ह्यांचा संसार त्या कसंबसं होत नाही आहे, तरी त्या ह्या 8x8च्या 4x8च्या कुराड्यामध्ये ते घर त्या चालवत आहेत. त्यांची आज एवढीच मागणी आहे की आम्हाला आमचं हक्काचं घर ते द्या. आज इथे काही राजकीय पक्षाची काही लोकं होती, त्यांना त्यांचं घर बरोबर मिळालं का, तर त्यांना बोलता येतं, त्यांना बिल्डरबरोबर भांडता येतं. पण हे साधं कुटुंब आहे, हे सतत हात जोडत आहेत. आज द्या, आज द्या, आज मिळेल, उद्या मिळेल, अशा अपेक्षेखाली आज मला वाटतं यांची किती वर्षे गेली? आज 13 वर्षे गेली. म्हणजे मला वाटतं 14 वर्षानंतर एक वनवास त्यांचा काय होईल, या 14 वर्ष लागेल. म्हणजे एक वनवास त्यांचा, हा वनवास त्यांचा आहे. ही झाली SRA मधली, ही मला वाटतं माझ्या निदर्शनास आलेली, समाजसेवेचं काम करत असताना ही निदर्शन आलेली एक गोष्ट. अशा कित्येक गोष्टी ह्या आजूबाजूला SRA मध्ये असतील, पण ही पहिली केस आपण हातामध्ये घेतलेली आहे. आम्ही हा विषय पहिला जगदीश सिंग अध्यक्ष, त्यानंतर मित्तल बिल्डर गोपाळ, तेही नाही ऐकले, तर मग SRAचे जे CEO आहेत कल्याणकर, त्यांना भेटणार आणि तिथूनही न्याय नाही मिळाला तर मुख्यमंत्री साहेबांचे जे PA आहेत सचिव शिखर परदेशी, ज्यांनी आम्हाला झाकू क्लबमध्ये जागेवर तत्काळ अर्ध्या तासामध्ये त्यांनी न्याय मिळवून आम्हाला दिला होता झाकू क्लबच्या केसमध्ये, जिथे अशाच पद्धतीने लोक घराच्या बाहेर, म्हणजे घर त्यांचं तोडक कारवाई होणार होती SRAच्या माध्यमातून. आता हाच पुन्हा न्याय मागण्यासाठी अशाच पद्धतीने आम्ही कायदेशीर आणि चांगल्या मार्गाने आम्ही ह्या संबंधित लोकांकडे आम्ही जाणार आहोत. पहिले 7 दिवस आम्ही जगदीश सिंग साहेब यांना वेळ देऊ, पुढचे 7 दिवस गोपाळ मित्तल बिल्डर यांना वेळ देऊ, त्यानंतर कल्याणकर साहेबांना आम्ही 7 दिवसाचा वेळ देऊ. आणि हे अगर काम नाही झालं तर मग शेवटला मंत्रालयात जाऊन आम्हाला आमचा न्याय मिळेपर्यंत आम्ही तिकडे मागत बसू. म्हणून शिखर परदेशी साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांचे PA, त्यांना आम्ही भेटणार. आणि आम्हाला आमच्याच महाराष्ट्रात अगर आम्हाला आमचंच घर अगर मिळताना असा त्रास होत असेल तर मग आम्ही करायचं काय? आज एवढा सगळा संसार घेऊन भाड्याने आज राहायला जाणं शक्य नाही. कारण तुम्ही आज इकडे स्वतःच बघू शकता, यांचं नाव आहे निशा. हां, तुम्ही काय काम करता? तुम्ही काय करता? घरीच असते, मला चालताच येत नाही. मला चालता येत नाही, हां, मग उभे राहता येत नाहीत. आपण जे कॅन्सर पीडित म्हणतो ते हे तुमचं नाव? विदाते. तुम्हाला किती वर्षापासून हा आजार आहे? आता 8 महिने झाले. हां, म्हणजे हा 8 महिन्यापासून तुम्ही सगळे घरी असता. घरी आहे. ठीक आहे. तुम्हाला मुलं किती? तुम्हाला 2 मुलं आहेत.
म्हणजे आज अगर इकडे बघाल तर अतिशय चारी बाजूनी हे घर संकटात आहे आणि करायचं काय. आज हे गुंडन आहेत, ही सामान्य माणसं आहेत. मग सामान्य माणसाला स्वतःच्या हक्काचं घर मिळण्यासाठी अगर असे त्रास ह्या SRAच्या ह्या अशा ट्रॅन्झिट कॅम्पच्या कुऱ्हाड्यात, अगर या कुऱ्हाड्यामध्ये खाली जाऊन बघाल तर टॉयलेट बरोबर नाही आहे, सगळी दुर्गंधी पसरलेली आहे. इकडे बघाल तर सगळे चारी बाजूनी सगळे पत्रे आहेत. या आठबाय आठमध्ये एवढा मोठा हा परिवार, यांची 2 मुलं, म्हणजे 2, 1, 3, 1, 4, 5 जण, एक त्याच्या बहिणीचा मुलगा, एक 6, 7 माणसं राहतात. 7 जण. विचार करा एवढ्या या घरामध्ये हे तुम्ही कसे राहत असतील. यांच्या बोरीमध्ये साधा दरवाजा नाही आहे, एक पडदा लावलेला आहे. तर हे जे काय चाललं आहे ते चुकीचं आहे. तर जगदीश सिंग यांना आम्ही हात जोडून त्यांना नम्र विनंती करतो. मित्तल बिल्डर गोपाळ ह्याला सुद्धा नम्र विनंती करतो, आम्हाला ह्या 15 दिवसात आम्हाला आमचं घर मिळालं पाहिजे. नाही मिळालं, आम्हाला अगर न्याय सरकारकडून सुद्धा नाही मिळाला तर आम्ही आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हातामध्ये आम्ही ते टाळं फोडून आम्ही त्यांना त्या आतमध्ये घरामध्ये राहायला देऊ. मग त्यासाठी आम्हाला शिक्षा झाली तरी चालेल, पण सामान्य माणसांना न्याय हा मिळालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशांत परब, सुरक्षा पोलीस स्टँड.